मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर, कुठल्याही गोष्टीची संघटनेची शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं. कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद. विधिमंडळामध्ये फूट पडली, आयोगानं मान्यता दिली, नंतर एकनाथ शिंदे सत्तेत आले. अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते. ही सरळ लोकशाहीची थट्टा आहे. सिब्बल यांचा घणाघात. निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव, अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला बेकायदेशीर मान्यता दिली. संजय राऊतांचा निशाणा. तर ठाकरेंच्या वकिलांकडून आयोगाला व्हिलन ठरवण्याचं काम सुरू. नरेश म्हस्केंची टीका. सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास. जलसंधारणाच्या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांचा एकाच गाडीतून प्रवास. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक संपन्न. अधिवेशन सुरू असल्यामुळे पवारांची 8 खासदारांसोबत चर्चा. मतदारसंघातील कामांबाबत पवारांकडून विचारणा. बैठकीनंतर अमोल कोल्हेंची माहिती. 15 ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये भरत गोगावले ध्वजारोहण करणार. दोन्ही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदाची अधिकृत घोषणा अद्याप नाही. भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यामध्ये उच्चस्तरीय समितीची स्थापना. पेपरफुटी, परीक्षा गैरप्रकार संदर्भात केंद्राचा कायदा आता राज्यात लागू करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. मुंबईमध्ये आमदार निवास छताचा स्लॅब कोसळला. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटलांच्या निवासस्थानातील घटना. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर सवाल उपस्थित. मराठी येत नसल्यास 3 महिन्यांसाठी रिक्षा टॅक्सी चालकांचा परवाना रद्द होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा अल्टिमेटम. तर परमिट रद्द केल्यास रस्त्यावर उतरू. भाजप शिववाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत यांचा इशारा. मराठी शिकण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी.